फक्त मस्त एवढं इतकं सोपं सिंपल एकदम क्रीमी श्रीखंड बनवलं आपण. आणि बाहेरच्या पेक्षा दुकानातला आपण विकत आणतो त्यापेक्षा हे घरचं श्रीखंड खूप मस्त लागतं, टेस्टी. सगळ्यात आधी आपण घट्ट दही घेतला आहे. 1.5 किलो घेतलेला दही आहे या टोपामध्ये. आता ह्या 1.5 किलो दह्याचा आहे ना एक अर्धा किलो श्रीखंड बनेल असं दही घेतलं आहे आपण. आता आपण एक ना सुती कापड घ्यायचं आणि असं टोपावर त्याला ठेवायचं आणि त्याच्यावरती दही ठेवायचं. म्हणजे दह्यामधला जेवढा काही पाणी असेल तो सगळा पाणी ह्या कापडामधून खाली टोपामध्ये पडतो आणि असं आपण टाकायचं ह्याच्यामध्ये दही. आता इकडे आहे ना जे कापडाच्या पूर्ण चारही टोकं आहेत ना पकडून आपण त्याला मस्त गाठ बांधू. आणि इकडे बघा आता पूर्ण खाली पाणी पडतोय. तर असं पाणी पडतोय दह्याचं सुरुवातीला आणि असं पाणी पडून द्यायचं आधी सुरुवातीला जेवढं पडते तेवढं. दुसरा दिवस आहे आणि सकाळची वेळ आहे. आता बघतो आपण याच्यामध्ये हे काल ठेवलं रात्री आपण याच्यामध्ये जळवळती. तर ह्याच्यामध्ये पाणी किती निघालं बघूया आपण. आता एवढं खाली पाणी जमलं आहे रात्रभर पूर्ण. रात्रभर पाणी आहे ना एवढं जमलेलं आहे. आणि अजून आपण हाता हे ओपन करून बघूया केवढं जमलं तर श्रीखंडसाठी. एवढं शक्य होईल निघायचं पाणी तेवढं पाणी निघलेलं आहे त्याच्यामधून. तर आता हे आपण आहे ना सेपरेट करूया. आपण आता हे ओपन करून बघूया कसं झालंय ते. आतमधलं सगळं पाणी पूर्ण आहे ना आपण रात्रभर ठेवून यातलं सगळं पाणी जेवढं निघेल तेवढं पाणी काढलं आपण यातलं. आणि फायनल स्टेज अशी बनली दह्याची. मग आता आपण ह्यातून आहे ना श्रीखंड बनवणार आहोत. तर ते कशी प्रोसेस आहे ते मग दाखवतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता हा गोळा बनला आहे ना आपण टोपामध्ये काढून घेऊया आणि चांगला याला मस्त ते मिक्स करूया आपण. आपण हा दही आहे ना रात्री लावलेला ना तो 1.5 किलो होता. तुम्ही 1 किलो घेऊ शकता. स्टार्टिंगला तुम्ही जर बघून करत असाल ना आपले व्हिडिओ तर तुम्ही माझं म्हणणं 1 किलो घ्या आणि करून बघा. तर मित्रांनो आता मस्त आपण आहे ना याला मिक्स करतोय चांगला एकदम. ह्यातला म्हणजे क्रीमी पण आला पाहिजे आणि ह्यातले काही गोडे असेल थोडेसे तर ते आपण ते सगळे मिक्स करून घेणार आहोत आणि मस्त एकदम एकत्र करू. हे बघा असं पूर्ण हे आहेत ना चांगलं मस्त मिक्स करून घेऊ. 5 मिनटं चांगलं एकदम मिक्स करूया. हे बघा हे 1.5 किलो दह्याचा आहे ना अर्धा किलो श्रीखंड बनतो. इकडे बघा हा पूर्ण गोळा आहे ना आपण पूर्ण मिक्स केला. आणि इकडे बघा हे आपण घेतलं 1 वाटी पूर्ण पिठी साखर. आणि इकडे ना वेलची आपण घेणार आहोत. वेलची पावडर बनवणार आहोत. वेलची पावडर बनवणार आहोत आपण यामध्ये टाकायला. श्रीखंडामध्ये चांगला मस्त एक येतो सुगंध येतो. तर आपण हे टाकणार आहोत यामध्ये. इकडे आहे ना आपली पावडर रेडी झालेली आहे बनलेली आहे. आता या साईडला बघताय आपण इकडे आहे ना खलबत्त्यामध्ये हे वेलची पावडर बनवले आहे. पिठी साखर घेतलं आहे. एक अर्धा वाटी दूध घेतलं आहे आपण. आणि इकडं आपलं ते मगाचं हे दही गाठलेलं. आणि इकडं आपण दुकानात केशर आणलं आहे. तर ही ट्यूब आहे ना आपल्याला पडली 20 रुपयाला. असे 80 रुपये झाले. आता हे 2 ट्यूब आहेत ना या दुधामध्ये आपण टाकणार आहोत. वाटीमध्ये टाकतो केशर टाकतो आपण. या 2 ट्यूब फोडल्या आपण. तर आता मस्त आहे ना त्याला कलर सुटेल. नंतर आपण हाच आहे ना तो त्याच्यामध्ये टाकू आपण आणि त्याला मिक्स करून घेऊ. नंतर ह्याच्यामध्ये थोडी पिठी साखर, वेलची पावडर,
आणि अजून ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम टाकू, मग आपला श्रीखंड रेडी होईल. तर या साईडला आपण आहे ना एक काजू आणि बदाम हे बारीक करून घेतो आहे, कारण की श्रीखंडामध्ये आहेत ना थोडेसे ड्रायफ्रूट पाहिजे चांगले. श्रीखंड मस्त मजा येते खायला. हे बारीक करून घेतो आहे. इकडं आपण काजू बदाम बारीक करून ठेवलं आहे. इकडे बघा हे आपलं केशरचा पण कलर सुटला आहे. इकडे केशर आहे आणि इकडे पीठ साखर आणि आतमध्ये आहे वेलची पावडर. आणि इकडे आता आपण हे श्रीखंड बनवा घेतो आहे. इकडे आपण श्रीखंड बनवा घेतो आहे. इकडे पहिला आपण आहे ना इकडे केशर टाकतो आहे. त्याच्या हलवून घेऊया चांगलं. मस्त एकत्र करू, त्याचा कलर चेंज होईल. तर आता ह्याच्यामध्ये ना आपण हे 1 वाटी घेतले ना साखर, ते आपण टाकतो ह्याच्यामध्ये. म्हणजे अंदाजानुसार टाकूया आपण आधी सुरुवातीला. हे थोडं दहीचा जो आंबटपणा असतो ना तो या साखरेमुळे निघून जातो. आणि थोडं दुधामध्ये केशर टाकलं आहे, साखर टाकलं आहे. आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू, ते वेलची पावडर टाकू, चव घेऊन बघूया. अजून टाकू अजून तुम्ही अंदाज घेऊन टाका तुम्ही साखर पण 1 वाटी तुम्ही साखर घ्याच. आपण पूर्ण वाटी हे टाकले साखर यामध्ये. दह्याला थोडासा आंबटपणा असतो तर तो साखरेमुळे निघून जातो. कलर येतोय ना. बघताय ना हातामध्ये श्रीखंड बनवतो आपण, तर क्रीमी मस्त बनलाय श्रीखंड. आणि अजून पूर्ण बनला नाहीये. आता आपण त्यामध्ये दुधामध्ये थोडा केशर टाकला, त्यामुळे थोडासा कलर चेंज झाला यातला. ओके. आणि थोडं साखर टाकली, पेटी साखर आपण 1 वाटी पूर्ण. ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया आणि इकडे आपण ते काजू आणि बदाम ते केलेत ना बारीक, ते टाकूया. म्हणजे अजून श्रीखंड मस्त चव येईल. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना हे ड्रायफ्रूट टाकतो आपण. म्हणजे चांगलं एकदम हे टेस्ट लागेल आणि खायला पण मजा येईल. आणि आपण मगाशी हे केलेलं खलबत्त्यामध्ये कुटलेलं आपण ते वेलचीचं पावडर हे पण टाकतो याच्यामध्ये. श्रीखंडमध्ये आहे ना वेलची पावडर टाकलेली आहे आणि काजू बदाम पण बारीक करून टाकलेलं आहे. आता मस्त आपण हे एकत्र करूया, चांगलं हलवून घेऊया. एकदम झटपट बनतो एकदम हे श्रीखंड. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा. मी तर बोलू तुम्हाला जर 15 ते 10 मिनिटांमध्ये हा श्रीखंड रेडी होईल असं आहे, ही प्रोसेस आहे. तुम्ही पण नक्की घेऊन या दही, किंवा घरी पण तुम्ही दही लावू शकता दुधामध्ये. तर असं श्रीखंड नक्की घरून ट्राय करून बघा. बाहेरच्यापेक्षा घरचं बनवतो ना आपण, त्याला खूप टेस्ट येते. आणि कसं ते आपण आवडीने बनवतो ना, त्यामुळे ते अजून छान लागतं. आपण टिश्यू पेपरमध्ये थोडासा दही घेतला केशर, तो आपण आहे ना पॅनमध्ये किंवा तव्यावरती थोडंसं गरम करू. सातमध्ये ठेवलं आहे आपण टिश्यू पेपरमध्ये. तर जास्त शेकवायचं नाही आहे, 2-3 मिनटं फक्त शेकवायचं आहे आलटून पालटून. सजावटसाठी थोडंसं ना श्रीखंड मस्त दिसावं म्हणून ते पण करणार आहोत. आणि मस्त कुस्कुर होईल त्याचा. तर आता मस्त हे बघा केशर गरम केले आपण पॅनमध्ये, तर मस्त कुस्कुर होतो. तर आता पूर्ण आपला हे फायनली श्रीखंड रेडी झालेला आहे मस्तपैकी. छान टेस्ट लागते. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा. आता आपण हा डब्बा भरतोय. अर्धा किलो श्रीखंड आपण बनवलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना केशर वरून ॲड करतोय, म्हणजे मस्त दिसायला वाटेल. मस्त आपला श्रीखंड एकदम मस्त वाटते बघा दिसायला पण. रेडी झालेला आहे फायनली. तर मित्रांनो आता बघितलात 10 ते 15 मिनिटामध्ये बनणारी प्रोसेस आहे श्रीखंडाची. तर मस्त बघा हातामध्ये जे श्रीखंड आहे
आपला डब्बा आहे ना, अर्धा किलो डब्बा आहे. 1.5 किलो दह्याचा आपला एक अर्धा किलो श्रीखंड बनलेला आहे मस्त बघा हातामध्ये. तर तुम्ही पण असं नक्की घरी ट्राय करून बघा. आणि साधी सिंपल रेसिपी आहे, प्रोसेस आहे. तर तुम्ही पण आजची व्हिडिओ कंटिन्यू बघा. एक 5-6 मिनिटाची व्हिडिओ असेल. ती पूर्ण व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला समजेल पूर्ण आहे. तुम्ही पण नक्की असं घरी श्रीखंड ट्राय करून बघा. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडलं असं नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा छान छान. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.